मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। तर एकंदरीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारने चालवली जाणारी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी योजना कोणती, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। आपण पाहत आहात योजनाकार YouTube चॅनल। तसेच योजनाकार YouTube चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तसेच मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा, बेस्ट असेल अवेलेबल आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात आणि त्यातील एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। ही योजना प्रधानमंत्री कृषी महासन्मान निधी योजनेप्रमाणेच म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजना या योजनेच्या प्रमाणेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राबवली जाते। एकंदरीत आतापर्यंत या योजनेचे हप्ते म्हणजे एकंदरीत 10,000 रुपये टाकण्यात आले आहेत। एकंदरीत म्हणजे 5 हप्ते टाकण्यात आलेले आहेत। तर एकंदरीत मित्रांनो, प्रतिवर्ष 12,000 रुपये या दोन्ही योजनेचे टाकण्यात येत असतात। कोणत्या योजनेचे, तर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून। तर सरकारच्या वतीने प्रतिवर्षी 6,000 रुपयेचा आर्थिक लाभ देण्यात येत असतो। त्याचप्रमाणे राज्य सरकार आणखीन 6,000 रुपयाची भर घालत या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना 12,000 रुपये प्रतिवर्ष 12,000 रुपये देण्यात येत असतात। तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते ही सुरू करण्यात आलेली योजना म्हणजे पीएम किसान योजनेची संलग्न असलेली योजना आहे आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून ही नमो शेतकरी योजना राबवली जाते। त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, पीएम किसान योजनेचे जर तुमचे हप्ते स्टॉप झाले तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पण हप्ते स्टॉप होतात। त्या अनुषंगाने मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारे जे हप्ते आहेत त्या हप्त्याच्या माध्यमातून आता 2,000 रुपयाचा हप्ता येणार की 4,000 रुपये या संदर्भात आपण माहिती घेण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तर मित्रांनो लक्षात घ्या, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ केली तर एकंदरीत 4,000 रुपये हे येऊ शकतात किंवा आणि हप्त्यामध्ये जर वाढ केली नसेल तर 2,000 रुपयेच मिळणार आहेत। कारण की अनेक शेतकरी बांधवांना मागील जो हप्ता होता, जे 5वा हप्ता होता ते आला नव्हता, त्यावेळेस जर नमोचा हप्ता टाकला तर एकदाच 2 पण हप्ते येऊ शकतात। म्हणजे कोणते, तर 5 आणि 6 पण 5वा आणि 6वा पण हप्ता येऊ शकतो, शक्यता वर्तवली जात आहे। तर एकंदरीत असे 4,000 रुपये किंवा अन्यथा मग 2,000 रुपये म्हणजे 6वाच हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो। म्हणजेच मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये फक्त 2,000 रुपयेच येऊ शकतात। तर एक शक्यता वर्तवली जात आहे। मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। मागील जो हप्ता होता, कोणता हप्ता मागील म्हणजे 5वा हप्ता जो होता, तो 5वा हप्ता तुम्हाला जर भेटला नसेल, काही कारणामुळे जर स्टॉप झाला असेल तर यासोबत तो पण हप्ता म्हणजे 6व्या हप्त्यासोबत 5वा हप्ता पण येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद।